लग्न, गृहप्रवेश किंवा नवीन गाडी आपण जे घेत असो किंवा एखाद्या देवळात दर्शनाला जात असो, तर नारळ फोडणे हे आपल्या आयुष्याचा भाग बनलाय. पण तुम्ही कधी विचार केलाय का की का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात नारळ फोडण्यामागचे खरे कारण काय आहे, यामागे असलेला एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ काय आहे. हिंदू धर्मात नारळाला खूप पवित्र मानले जाते. त्यांना श्रीफळ असेही म्हटले जाते, म्हणजे देवाचे फळ. जेव्हा आपण नारळ फोडतो, तो फक्त एक विधी नसतो, तर ते एक प्रतीक असते. नारळाच्या बाहेरची कठीण साल आपल्याला अहंकाराचे प्रतीक मानली जाते आणि आतले पांढरं स्वच्छ खोबरं आपले शुद्ध मनाचं. म्हणजेच जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा आपण आपल्या अहंकाराचा त्याग करून देवापुढे समर्पित करतो. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. नारळ फोडण्यामागे एक अजून महत्त्वाचे कारण आहे. नारळातील मध्ये 3 डोळे असतात. हे 3 डोळे मानवाच्या 3 दोषांचे प्रतीक मानले जातात: काम, क्रोध आणि लोभ. जेव्हा आपण नारळ फोडतो तेव्हा ह्या 3 दोषांवर विजय मिळवण्याचा संकल्प करतो. तसेच नारळाचे 3 डोळे शंकर भगवानांचे त्रिनयन आहे असेही मानले जाते. नवीन काम सुरू करताना नारळ फोडण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की यामुळे अडथळे दूर होतात आणि काम यशस्वी होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच नवीन दुकान उघडताना, गाडी घेताना किंवा नवीन घरात प्रवेश करताना नारळ फोडणे आवश्यक मानले जाते. नारळ हे असे एक फळ आहे जे पूर्णपणे शुद्ध आणि नैसर्गिक मानले जाते. नारळ पाण्याला पृथ्वीवरील अमृत मानले जाते. त्यात कोणताही अपवित्रपणा नसतो, म्हणून ते देवाला अर्पण करण्यासाठी योग्य मानले जाते. याच कारणामुळे नारळाला प्रत्येक धार्मिक विधीत विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नारळ फोडाल तेव्हा ती फक्त परंपरा म्हणून करू नका, तर मनापासून तुमचा अहंकार सोडून देवापुढे अर्पण करा. मित्रांनो, जर तुम्ही घरात पूजा करत असाल तर चांगल्या दर्जाचे पूजा साहित्य वापरणे खूप महत्त्वाचे आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये काही विश्वासार्ह पूजा साहित्याचे लिंक दिले आहेत. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तिथून ऑर्डर केलं तर चॅनलला थोडीशी मदत होईल. तुम्हाला जर अशाच माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला अशाच हिडन फॅक्ट्स आणि परंपरा मागचं खरं सत्य कळेल. आणि शेअर करायला विसरू नका.